कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम। स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू। Hopa, 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 hopa. भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया
वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाच ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी सुमुखे आपण सांगतो श्री विष्णू सुमुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे तो त्रिविष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न रूप द्या थोड़ा जो श्री गीता प्रश्न अर्जुनेसी अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता प्रश्न अर्जुन
प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न श्री गीता प्रश्न श्री गीता प्रश्न श्री गीता प्रश्न अर्जुन से अर्जुन से अर्जुन से अर्जुन सी प्रश्न अर्जुन से अर्जुन सी अर्जुन श्री गीता प्रश्न अर्जुन श्री गीता प्रश्न श्री
ऐसी सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू सांगतो विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 पुंडली कवरदार विठ्ठल तुकाराम पंढरनाथ विठ्ठल 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 जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हातात चढे संपूर्ण तत्वबोधाचा अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी
ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन चरण संतांचिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोन एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी विठ्ठल 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 ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीचा परिष्करण दिन आणि त्याच्या निमित्ताने आयोजन केलेल्या या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती संत एकनाथ महाराजांनी केलेल्या चिंतनपर अभंगावर कीर्तन सेवा करायचं आज मला भाग्य मिळालेलं आहे। माऊलीच्या मंदिरामध्ये या सप्त्याचं आयोजन करण्यात आलंय। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे आणि पहिलंच कीर्तन हे एका विश्वस्ताचं ठेवण्यात आलंय। प्रत्येकाच्या मनामध्ये माऊलीच्या विषयी नितांत आदर श्रद्धा प्रेम कळवळा सगळ्या भावना आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष माऊलींच्या विषयीचा आदर हा वाढतच चाललाय। आज ज्ञानेश्वरीचं जे परिष्करण झालं म्हणजे ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यात आली संपादन करण्यात आली आणि त्या निमित्ताने काही विचार मंथन व्हावं याच्यासाठी संस्थान कमिटीने या सप्त्याचं आयोजन केलेलं आहे। प्रस्तुतचा अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग आहे।
परिष्करण म्हणजे नेमकं काय? शुद्ध करणं म्हणजे परिष्करण करणं. शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? तर नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. म्हणजे काय केली? ज्ञानेश्वरी संपादित केली. आणि आज जी प्रत आपण वाचतोय ती नाथ महाराजांनी संपादित केलेली प्रत आहे. नाथ महाराजांचे अनन्य साधारण असे उपकार आपल्यावरती आहे, भागवत संप्रदायावरती आहे. भाद्रपद वद्य षष्ठी हा परिष्करण दिन आहे. 1506 साली नाथ महाराजांनी हे कार्य केलं आणि आपल्या हातामध्ये समृद्ध अशी ज्ञानेश्वरीची प्रत ठेवली. आज महाराष्ट्रातलं एकही गाव नाही ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीवरती चिंतन घडत नाही. नाथ महाराजांचे आपल्यावरती अनन्यसाधारण उपकार आहेत. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली आणि लिहून घेतलेली ज्ञानेश्वरी नंतर तेव्हा काय मुद्रण व्यवस्था नव्हती. पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी काय करायचं? आणि ग्रंथोपजीवी माऊली म्हणतात. अनेक लोकांनी हाताने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार केलाय. मग हाताने जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली तेव्हा त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक पाठभेद झाले. प्रत्येकाला सगळं माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगायची गरज आहे, कारण आजचा तो दिवस आणि तो सोहळा त्याच्या निमित्ताने आहे. अनेक पाठभेद झाले. एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की माऊलींनी जी मूळ ज्ञानेश्वरी सांगितली, या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या घुसडल्या गेल्या आहेत. आता त्या स्वच्छ केल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरीचं जे भाषा सौष्ठव आहे ते समृद्ध आहे, ते समृद्धता तशीच अबाधित राहिली पाहिजे. म्हणून संपादित करण्याचं काम हे नाथ महाराजांनी हाती घेतलंय. नाथ महाराजांना या कामाचा प्रचंड अनुभव आहे. आधीच सांगतो, 1495 साली नाथ महाराजांनी भागवताच्या 11 स्कंदावरती टीका लिहिली. म्हणजे टीका लिहायचं काम हे माऊलींप्रमाणे नाथ महाराजांनी सुद्धा केलंय. आणि जो माणूस संपादक असतो तो लेखकासारखाच किंवा त्याच्या परामर्श घेऊन स्वतःची बुद्धी वापरून उत्तम पद्धतीने संपादक करणारा लागतो. संपादकाला लेखकासारखा विचार करता आला पाहिजे. लेखकासारखं ज्ञान त्यालाही असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्या ज्या काही हस्तलिखित प्रती महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर प्रचलित झाल्या होत्या त्या प्रती सगळ्या नाथ महाराजांनी एकत्र केल्या, एकत्र आणल्या, तसा अभ्यास केला, सूक्ष्म पद्धतीने संपादित केलं. म्हणजे नेमकं काय केलं तर प्रत्येक प्रतीमध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय पाठभेद झाले याचा अभ्यास केला. तो अभ्यास केल्यानंतर माऊलींची जी शब्द वैभव प्रतिमा आहे, माऊलींची जी प्रतिभा आहे आणि माऊलींचं जे मानसशास्त्र आहे, या सगळ्यांचा साकल्याने विचार केला. आणि माऊली नेमकं काय म्हणत असतील किंवा त्यांना काय म्हणायचं आहे आणि पाठभेद झाल्यावरती ते कसं म्हटलं जात नाहीये याचा अभ्यास करून ज्ञानेश्वरी संपादित झाली आहे. एवढं मोठं काम काही शक्य नव्हतं, सोपं नाहीये. पण त्या ठिकाणी एकनाथ महाराजांसारखा माणूस होता म्हणून हे शक्य झालंय. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, माणूस काय सांगतो याच्यापेक्षा कोण सांगतो याला महत्व आहे. आवाज घुमतोय, जरा थोडा कमी करा आवाज, खूप झालाय. विठाला 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 विठाला.
महाराजांनी संपूर्ण करून थांबवलं. वैकुंठगमन वद्य पक्षात झालेलं आहे. त्यामुळे हा सगळा दिवस आणि हा संपूर्ण जो काही प्रवास ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचा होता तो अतिशय सुंदर, नयनरम्य आणि ज्ञानवर्धक होता. त्याच्या निमित्ताने काहीतरी पुन्हा उजाळा व्हावा म्हणून या दिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. म्हणून ज्ञानेश्वरीचंच वर्णन करणारा अभंग घेतला आणि नाथ महाराजांनी ते वर्णन कशा पद्धतीने केलंय हे या अभंगामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने उद्धृत केलेलं आहे. हे करण्यासाठी नाथ महाराजांनी घेतलेले कष्ट हे अमाप आहेत. हे जे कष्ट घेतले या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज जर का करायचं असेल आणि अपेक्षित निकाल जर का ज्ञानेश्वरी पठणातून आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर कशी ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वर माऊलींना काय अभिप्रेत आहे हे नाथ महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये सांगितलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. कळणारी भाषा आणि पेलणारं तत्व नाथ महाराजांनी भारुडांच्या माध्यमातून दिलं आहे. वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, बालदार, चोपदार, कोलाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, बहिरा, भट, भटीन, सरोदा, भांड, सांगू किती दाता सांगू किती. भारुडांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कळणारी भाषा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांनी रुजवली आहे. नाथांच्या कीर्तनाला हिरा नावाची एक वैश्या येऊन बसायची. तन्मयतेने कीर्तन ऐकायची आणि कीर्तन झाल्यावर गोदावरीच्या काठी हिरा वेश्या आणि श्रीखंड्या नाथांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं याच्यावरती चर्चा घडवायची. खऱ्या अर्थाने ती महाचर्चा होती. अशी चर्चा करत असताना चिदानंद स्वामी नावाचे ब्रह्ममूर्ती गोदावरीच्या पायऱ्या उतरत, काठाच्या पायऱ्या उतरत खाली येत होते. तत्वज्ञानावरती चर्चा करण्यामध्ये हिरा अतिशय मग्न झाली होती आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्या हिरेचा हात चिदानंद स्वामींना लागला, ब्रह्ममूर्तींना लागला. ज्या क्षणी तो हात लागला त्या क्षणी ब्रह्ममूर्तींची तळपायाची आग मस्तकाला गेली. समजत नाही तुला? मी ब्रह्ममूर्ती आहे, तुझा हात मला लागला, मी विटाळलोय, माफ करा. तत्वज्ञानावरती चर्चा करत असताना भान राहिलं नाही, चुकून हात लागला, ते मला काय माहित नाही. मी ब्रह्ममूर्ती आहे, तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो. मी ब्रह्ममूर्ती आहे, तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो. अनेक वेळा बोलले तेव्हा हिरा शांतपणे उत्तरली, महाराज अनेक वेळा तुम्ही म्हणताय तुझ्या स्पर्शाने मी ब्रह्ममूर्ती असणारा चिदानंद स्वामी विटाळलो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, काय कालच नाथांच्या कीर्तनामध्ये ऐकलं, कशाच्याही स्पर्शाने जे विटाळत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. विठाल 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 विठाल. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही खऱ्या अर्थाने व्याख्या सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ करणारे, रुजवणारे नाथ महाराज आहेत.
म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतायत ज्ञानेश्वरी कशी वाचायची. माऊलींचं चरित्र पाहिलं आणि नाथ महाराजांचं चरित्र पाहिलं तर सर्वसामान्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीचा प्रपंच माऊलींनी का केला. तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठीची ये शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने निवृत्ती देवे. जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं ते ज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनात येण्याकरिता प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रपंच केला. आणि नाथ महाराजांनी भागवताची टीका ही प्राकृतात केली. काशीच्या विद्वत सभेमध्ये विचारलं, प्राकृतामध्ये टीका करायचं परवानगी तुला दिली कोणी दिली. तेव्हा नाथ महाराजांनी उत्तर दिलं, संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही झाली. दोघांनीही प्राकृत भाषेमध्ये सर्वसामान्यांना ज्ञानाचा अधिकारी करण्यासाठी ग्रंथांची निर्मिती केली आहे. म्हणून माऊलींना जे म्हणायचंय ना तेच नेमकं नाथ महाराजांना म्हणायचंय. माऊलींनी समाधी घेतली त्याच्यानंतर 200 वर्षांनी ज्ञानेश्वरी संपादित करण्याचं काम नाथ महाराजांनी केलंय. प्रत्येक माणसापर्यंत अचूक पद्धतीने ते ज्ञान जावं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मपाळ, साच म्हणजे आहे तसं, याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आहे. नाथ महाराजांचा मुद्दामून अधिकार सांगितला आणि त्याच्यानंतर आता आपण ज्ञानेश्वरीच्या किंवा या अभंगाच्या चिंतनाकडे वळू. अशी जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी आहे तरी कशी. जी ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी संपादित केली, ज्या ज्ञानेश्वरीचा अमृतभाव आजपर्यंत आपण घेतोय, अनुभव घेतोय, त्याच्या अनुभूतीमध्ये आपण चिंबहून न्हातोय, ती आहे कशी. तर रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, भक्ती वैराग्याच्या कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊलींनी दिले. माऊली म्हणतात माझे शब्द असावे तरी कसे. नवरसबरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरवरू निफजवी माये. साहित्य सोनियेचे खाणी उघडुदे देशीयेची क्षोणी विवेकवल्लीची लावणी होदई सैंघ आगा विश्वैक्य धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. नवरसांचे सागर भरवीत विवेकवल्लीची लावणी करीत विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली. हे ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. प्रत्यक्ष पद्धतीने ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. अनुभवातून ज्ञान होतं त्याला अनुभूती असं म्हणतात किंवा अनुमान प्रमाण असं म्हणतात. आणि जे ज्ञान प्रत्यक्ष पद्धतीने होत नाही, जे अनाकलनीय असतं, ते ज्ञान कलनीय करण्यासाठी संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये कैद केलं आणि ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आपल्यासमोर ठेवला. आज तागायत तो ग्रंथ आम्हाला मोहिनी घालतोय. हे ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. ही ज्ञानेश्वरी वाचायची कशी, तर ती भाव धरून वाचायची. कारण ज्ञानेश्वरी साधा सोपा ग्रंथ नाही, सहज अवगत होईल अशी काही ती भानगड नाही. मी नेहमी गमतीने एक दृष्टांत सांगत असतो. मामासाहेबांच्याकडे एक बाई 17 वर्षाच्या मुलाला घेऊन आली. कदाचित तो दृष्टांत तुम्ही ऐकला असेल, पुन्हा एकदा सांगतो. मामासाहेबांना नमस्कार केल्याने म्हणले, मामा माझा मुलगा आहे, 17वं वर्ष लागलंय, तुमच्याकडे त्याला आणलंय. का आणलं.
बाई म्हणली काय सांगायचं मामा, याला डायव्हरकीत घातलं डायव्हर की जमना, याला किन्नरकीत घातलं किन्नर की जमना, याला वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं वाण्यानं हाकलून दिलं, गुरं वळायला लावली दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय, मग याला आणलं का इथं? मामा तेच सांगतीये, याला डायव्हरकीत घातलं डायव्हर की जमाना, किन्नरकीत घातलं किन्नर की जमाना, वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं वाण्यानं हाकलून दिलं, गुरं वळायला लावली दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय. अगं बाई मला कळलं सगळं, पण ह्याला इथं आणलं कशाला? थांबा की म्हणले माझा ऐका आधी. याला डायव्हरकीत घातलं डायव्हर की जमाना, किन्नरकीत घातलं किन्नर की जमाना, वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं वाण्यानं हाकलून दिलं, गुरं वळायला लावली दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय. याला या ठिकाणी आणलं, याला काहीच जमत नाही, जमली तर ज्ञानेश्वरी जमली म्हणून इथं आणलं. विठाल 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 विठाल. ज्ञानेश्वरी काय एवढा सोपा ग्रंथ आहे, ज्याला काहीच जमत नाही त्याला ज्ञानेश्वरी जमावी. पण ज्ञानेश्वरी सुद्धा खूप कृपाळू आहे. दुंडा महाराजांचा सत्कार जेव्हा पंढरपूरला ते वृद्ध असताना केला पुणे विद्यापीठाच्या वतीने, तेव्हा असं सांगण्यात आलं की महाराज सत्काराला उत्तर देणार आहेत. अनेक वर्ष दुंडा महाराजांची कीर्तनं आपण ऐकलेली होती. आनो भद्रा क्रतवो यंति विश्वतः, आपल्या कानावरती चांगले विचार पडावेत ही आमची संस्कृती आहे. आणि महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे अमृतापेक्षा श्रेष्ठ विचार. वृद्धप काळामुळे महाराज बोलत नव्हते आणि ह्या सत्काराला महाराज उत्तर देणार आहेत असं सांगण्यात आलं. सगळेजण आतुर झाले होते, महाराज काय बोलतायत. आणि सत्काराला उत्तर म्हणून महाराजांनी अतिशय सुंदर आणि गोड भाषण केलं. महाराजांनी उत्तर दिलं, गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगतोय, गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगतोय. ही ज्ञानेश्वरी मला कळालीये म्हणून सांगत नाही, तर मला कळावी म्हणून सांगतोय. विठाल 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 विठाल. माझं तर असं प्रामाणिक मत आहे, मराठी अध्यात्मशास्त्राचं ज्ञानेश्वरी हे उपादान कारण आहे. एखादा माठ जर का बनवायचा असेल तर माती आवश्यक असते, मातीशिवाय माठ बनत नाही. तसं अध्यात्मशास्त्र जर का घेतलं तर ज्ञानेश्वरी जर का त्याच्यातून वगळली तर अध्यात्मशास्त्राला काहीही किंमत नाही. विठाल 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 विठाल. अशी ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची. माधुरी मधुरता, शृंगारे सुरेखता, सगळे विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, सगळे विषय. गुरुवर्य देखणे सरांकडे अनेक लोकांनी ज्ञानेश्वरीवरती PhD केली. ज्ञानेश्वरीच्या तत्वचिंतनावरती काहींनी केली, काहींनी ज्ञानेश्वरीच्या दृष्टांतांवरती केली, काहींनी ज्ञानेश्वरीच्या सिद्धांतांवरती केली. कुठलाही विषय घ्यावा जो ज्ञानेश्वरीमध्ये नाही असं नाही, प्रत्येक विषय ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी ही अभिमानाने बाळगायची गोष्ट आहे. माऊलींचे आपल्यावर जे उपकार आहेत ना, माऊलींनी पाया रचला. कशाचा रचला? मराठी सारस्वताचा पाया रचला. माऊली नसते तर मराठी सारस्वताची गोडी आपल्याला लागली नसती. आणि ज्ञानेश्वरी हे त्याच्यामधलं एक अतिशय महत्वाचं पान आहे असं मी समजतो. अशी ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची आहे. आता गंमत पहा, एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची. ज्ञानेश्वरी ज्ञानाने वाचायची असं म्हणू शकले असते.
भक्तीने वाचायची असं म्हणू शकले असते, पण नाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची. मुळात भाव म्हणजे काय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. ज्या अर्थी एकनाथ महाराज म्हणतात भाव धरून वाचा, नक्की काहीतरी त्याच्या मागे तथ्य आहे. भाव म्हणजे नेमकं काय? अहो भाव म्हणजे भाव. कशाचा? साखरेचा, तुपाचा, गव्हाचा का कीर्तनकारांचा? विठाला विठाला विठाल 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 विठाल. भाव म्हणजे काय हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. थोडक्यात सांगू का? भक्तीची पूर्वावस्था भाव आहे आणि भक्तीची पूर्णावस्था सुद्धा भाव आहे. भावाने आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं आणि भगवंताला आपल्यापर्यंत आणायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा भावच आवश्यक असतो. विठाला विठाला विठाल 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 विठाल. भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाणं हे ज्ञानदर्शन आहे. नीट ऐका, भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाणं हे ज्ञानदर्शन आहे, पण भगवंताला आपल्या स्वरूपात आणणं याला भावदर्शन असं म्हणतात. विठाला विठाला विठाल विठाल विठाल. भाव म्हणजे नेमकं काय? विनोबाजी अतिशय सुंदर चिंतन करतात. एखादा माणूस आंघोळीसाठी स्नानगृहात गेला, एक तांब्या पाणी अंगावरती घेतलं, अंगाला साबण लावला, डोक्याला शिककाई लावली आणि पुढचा तांब्या अंगावर घेणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं पाणी गेलंय. पाणी गेलंय. तसाच बाहेर आला. आता असा माणूस बाहेर आल्यावर आपण काय म्हणू? वेडा आहेस का? तुला काही समजत नाही का बरं? तो तर स्वच्छ व्हायला गेला. अंगाला साबण कशासाठी लावतो? स्वच्छ होण्यासाठी. शिककाई कशासाठी लावतो? केसांना, केस स्वच्छ धुण्यासाठी. मग स्वच्छ होण्यासाठी जी जी साधनं लावली ती सगळी त्याच्या अंगावरती लागलेली आहेत, तरी सुद्धा तो वेडा काय? साबण लावला, शिककाई लावली, पण ती पाण्याने धुतली नाही. धुणं गरजेचं आहे. तसं अध्यात्मातली सगळी जी साधनं आहेत, यज्ञ, याग, तप, ही सगळी साधनं साबण, शिककाई, रिठे यांच्यासारखी आहेत. भावरूपी पाणी जर का त्याच्यावरून घेतलं नाही तर त्या साधनांचा काही उपयोग नाही. विठाला 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 विठाल 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 विठाल. पंढरपूरच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या समोर दानपेटी ठेवलेली असते आणि पूर्वी ते पुजारी ती दानपेटी उघडायचे. दानपेटीमध्ये दान आलेलं असायचं, पण त्याच बरोबर काही चिठ्ठ्या त्यांना सापडायच्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिलेलं असायचं? पांडुरंगा पांडुरंगा, माझी सासू खूप द्वाड आहे रे, माझा खूप छळ करते, सगळा सासूरवास घेऊन तुझ्या चरणापाशी आली आहे. हा सासूरवास तुझ्या चरणावरती ठेवणार आणि सुखरूप होऊन परत घरी जाणार. पांडुरंगा पांडुरंगा, माझा सासरा खूप खाष्ट आहे, मला उपाशी ठेवतो, सारा उपास तुझ्याकडे एकादशीच्या दिवशी घेऊन आली आहे आणि उपास सोडायला पुन्हा द्वादशीच्या दिवशी घरी जाणार आहे.
हे कुठलं दर्शन आहे? हे ज्ञानदर्शन नाहीये, हे विज्ञान दर्शन नाहीये, हे भावदर्शन आहे. भावदर्शन आहे. साने गुरुजी म्हणायचे, पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुखाध्यक्ष आहे. काही बोलत नाही, सगळं करतो. कशाच्या जीवावर? उच नीच काही नेणे भगवंत, उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भागवती देखो मोरिया, तिष्ठे भागवती देखो मोरिया. उच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. भाव भक्ति देखो लिया, तिष्ठे भाव भक्ति देखो लिया. उच्च नीच काही ते भाव भक्ति देखो लिया, भाव भक्ति देखो निया. दासीपुत्र कण्या विदुराचे बक्षी, प्रल्हादासी रक्षी, दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कृपू लागे. कशाचा परिणाम आहे? भावाचा परिणाम आहे. सुरदासजी अतिशय सुंदर गायन करायचे आणि गात असताना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि राधा येऊन त्यांच्या भजनामध्ये सम्मिलित व्हायच्या. एक दिवशी अतिशय सुंदर भजन रंगलं. राधा आणि कृष्ण दोघेही येऊन नाचायला लागले. नाचता नाचता सुरदासजींच्या लक्षात आलं, पैंजणांचा आवाज येतोय. कोणाची पैंजण आहेत? त्याचा शोध घेण्यासाठी पटकन हात पुढे केले. सुरदासजी आंधळेत, दिसत नाही. आणि हातामध्ये राधेचे पाय लागले. राधेने पटकन झटका दिला. राधेच्या पायातली पैंजण सुरदासजींच्या हातात आली. भजन संपलं. परमात्मा श्रीकृष्ण आणि राधा घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर राधेच्या लक्षात आलं की आपली पैंजण ही सुरदासाच्याकडे आहेत. हट्ट केला, भगवान मला माझी पैंजण हवी आहेत. कुठं आहेत? त्याच्याकडे आहेत. परत चला. राधा आणि कृष्ण सुरदासजींच्याकडे आलेत. लक्षात घ्या, सुरदास आंधळेत. कृष्ण समोर उभा राहिलाय आणि कृष्ण सांगतोय, सुरदासा मी आलोय. तू कोण? मी साक्षात परमात्मा श्रीकृष्ण आहे. त्याचं मला काय? आपल्या समोर जर का देव उभा राहिला तर आपण काय करू? मोठी लिस्ट असेल. मला हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं, ते हवं. साक्षात परमात्मा सुरदासजींच्या समोर उभा आहे. आमचे संत काय सांगतात? येथ तुझ लागी बोलाविले कोणी, येथ तुझ लागी बोला
बोलाविले कोणी पार्थिल्या वाचोरे आला शिगा पार्थिल्या वाचोरे आला शिगा तुझे बोलवेले कोणी ते तुझे लागी बोलवेला कोणी परतीला वाचोनी आला सिगा परतीला वाचोनी आला सिगा अरे मी तर आंधळा आहे, मला दिसत नाही, मग तूच परमात्मा श्रीकृष्ण आहे, मी कसं काय ठरवायचं? तेव्हा श्रीकृष्ण तथास्तु म्हणाले आणि सुरदासजींना दृष्टी आली आणि समोर पाहतायत तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या साक्षात परमात्म्याची राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्यांना दिसला. अत्यानंद झाला, डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागले. पैंजण परत केली आणि जाताना सुरदास म्हणाले, भगवंता तू माझ्यासमोर उपस्थित झालास, मला दृष्टी दिलीस, तुझं दर्शन झालं, आता जाताना एकच गोष्ट कर. काय? ही जी दृष्टी मला दिली आहेस ना ती परत घेऊन जा. ज्या दृष्टीने मी फक्त परमात्म्याला पाहिलंय त्या दृष्टीने संसारातली कुठलीही गोष्ट पाहायची इच्छा नाही, याला भाव असं म्हणतात. विठाला 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 असा भाव ठेवून वारकरी संप्रदायाची वाटचाल झालेली आहे. हा भाव अतिशय महत्वाचा आहे. मामासाहेब दांडेकरांची कीर्तनं गावोगावी व्हायची आणि एका पाटलांच्या घरी किंवा त्या गावामध्ये 40 वर्ष मामासाहेब जायचे. त्या गावचे पाटील आवर्जून कीर्तनाला उपस्थित राहायचे आणि नंतर मामांना घरी जाऊन दुग्धपान करायचे. एक वर्षी मामा गेले, पाटील उशिरा कीर्तनाला आले. खरी घडलेली घटना आहे. आणि कीर्तन झाल्यावर काही न बोलता निघून जायला लागले. मामांनी बोलवलं, काय झालं? पाटील आज उशिरा आलात. कीर्तन झाल्यावर दुग्धपानासाठी आग्रह नाही केला, काय घडलंय? मामा काय सांगायचं? 40 वर्ष कीर्तन ऐकतोय, एकही वर्ष खंड पडलेला नाही, नित्य नेमाची सेवा आहे. कीर्तनाला निघालो आणि अर्धांगिनी प्राण सोडला. मनात विचार आला, पुढचं कर्म करायचं का कीर्तन ऐकायचं? तुमच्याच कीर्तनातून घेतलेला बोध आठवला. घडलंय ते घडलंय, पण कीर्तनाला जर का आलो नाही तर 40 वर्षाची सेवा खंडित होईल. म्हणून देह झाकून ठेवला आणि कीर्तनाला उपस्थित झालो. आता घरी जाऊन पुढचे कर्म करणार. विठ्ठला विठाला 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 विठाला. हा भाव कशामुळे घडतो? शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संशय सांडोनी. संशय नसेल तर भाव घडतो. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये पहिल्यांदा विश्वास ठेवावा लागतो. विश्वास दृढ झाला की निष्ठा निर्माण होते. निष्ठा दृढ झाली की श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धा उत्पन्न झाली की भक्ती तयार होते. आणि एकदा का भक्ती दृढ झाली की त्याचं रूपांतर हे प्रेमामध्ये होतं. म्हणून भक्ती एकीकडे आहे आणि विश्वास, निष्ठा आणि श्रद्धा एकीकडे आहेत. ह्या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात
त्याला भाव असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वास नसेल तर भाव निर्माण होणार नाही, निष्ठा नसेल तर भाव निर्माण होणार नाही, आणि श्रद्धा नसेल तरी सुद्धा भाव निर्माण होणार नाही. म्हणून जर का आपण त्याचा मार्ग शोधायचा झाला तर पहिल्यांदी या तिघांचा मार्ग एकत्रित करण्याचं काम भाव करतं. म्हणून भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानेश्वरी कशी वाचायची आहे? भाव धरून वाचायची आहे. आमचे वडील सांगायचे, त्यांची आजी, सगळं सोडून द्या, चिंतन वगैरे जे काही मी आत्ता केलं ते सगळं आता बाजूला सारा, एवढा प्रसंग लक्षात घ्या म्हणजे मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येईल. माझी पणजी आणि म्हणजे आमच्या वडिलांची आजी ज्ञानेश्वरी पारायणाला जायची आणि वडिलांना प्रश्न पडायचा, ही अक्षरशत्रू असणारी आजी काय ज्ञानेश्वरी वाचते, जिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कधी शाळेत गेली नाही, ही काय ज्ञानेश्वरी वाचते. तिची गंमत पाहण्यासाठी एक दिवशी ते तिच्या मागणं गेले. पारायणाला आजी बसली, हे तिच्या मागं बसले. पारायण चालू झालं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आणि मोराचं पीस घेऊन ती आजी वाचत होती. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाबांच्या लक्षात आलं नाही काय वाचतीये नेमकं, हिला तर वाचता येत नाही. म्हणून थोडे कान टवकारले आणि त्याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्या लक्षात आलं आजी कसं वाचन करतीये. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि आजी वाचत होती विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांनी विचारलं, अगं आजी ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं आहे तरी काय. तेव्हा आजीने सांगितलं, आम्हाला PhD होऊन कळलं नाही. ती म्हणाली, अरे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त आणि फक्त विठ्ठलच आहे. भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. जर अशी ज्ञानेश्वरी वाचली तर खऱ्या अर्थाने भगवंत तुमच्यावरती कृपा करतो. कृपा करणं म्हणजे तसं काही सोपी गोष्ट नाही. महाराज चहा हवा होता, टपरीवरती गेलो, 10 रुपये दिले, चहा घेतला. केवढी मोठी कृपा यांनी आमच्यावर केली चहा पाजून. कोणी म्हणतं का? नाही म्हणत. रिक्षावाल्याला 20 रुपये दिले, त्यांनी मंदिरापर्यंत सोडलं. केवढी मोठी कृपा रिक्षावाल्याने केली. कोणी म्हणतं का? नाही म्हणत. ज्या गोष्टी मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, जी गोष्ट मिळणं ही दुरापास्त असतं, ती गोष्ट जेव्हा सद्गुरूच्या कृपेने आपल्याला मिळते, भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळते, संतांच्या कृपेने आपल्याला मिळते, त्यालाच कृपा असं म्हणतात. त्यालाच कृपा असं म्हणतात. आणि अशी जर का कृपा हवी असेल तर संतांचं स्मरण करणं गरजेचं, सद्गुरूंचं स्मरण करणं गरजेचं. आणि त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवलाय, मार्गाधारे वर्तावे विश्वमोहरे लाभावे अलौकिका नोहावे लोकाप्रती. जो मार्ग आम्हाला दाखवलाय, कशाचा? भाव भक्तीचा मार्ग दाखवलाय. त्या मार्गाने वर्तन करत जाणं हे आमचं काम आहे. तरच ती कृपा आमच्यावरती घडणार आहे. जो नामस्मरणाचा मार्ग दाखवलाय त्या मार्गावरनं जाणं हे आमचं काम आहे. भगवत भक्तीचा मार्ग दाखवलाय त्या मार्गावरनं जाणं आमचं काम आहे. तरच अपेक्षित कृपा आमच्यावरती घडणार आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अशी जर ज्ञानेश्वरी वाचली तर खऱ्या अर्थाने भगवंत माझ्यावरती कृपा करतो.
विठोबा रखुमाई माई रखुमाई स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. स्वमुखाने भगवंताने गीता सांगितली आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. प्रश्न हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. डोंगरे महाराज म्हणायचे भागवत श्रीमद भागवत सांगणाऱ्याची परीक्षा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. सांगणाऱ्याची परीक्षा आहे पण ऐकणाऱ्याची मात्र उत्तीर्णता आहे. तसा प्रश्न पडले अर्जुनाला, उत्तर मिळाली आम्हाला. उत्तर मिळाली आम्हाला. दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू 3 प्रश्न आहेत. या 3 प्रश्नांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रश्न नाही. दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू या 3 प्रश्नांचं उत्तर जर का शोधायचं असेल तर स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि त्या परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान आत्मसात करून घ्यावं लागतं. या 3 पद्धतीचं ज्ञान आत्मसात झालं की त्यालाच ब्रह्मविद्या मिळाली असं आपण म्हणतो साध्या सोप्या भाषेमध्ये. ही ब्रह्मविद्या जर का समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी योगशास्त्र सांगितलेलं आहे. आणि योगशास्त्र समजण्यासाठी सुद्धा 2 भाग आहेत. प्रत्यक्ष पद्धतीने योगशास्त्र समजणं, जो ज्ञानमार्गी आहे त्याला कळतं. आणि योगशास्त्र समजण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणं. आणि त्याच्यासाठी 3 मार्ग सांगितलेत: धर्माचरण, विवेक आणि कर्मयोग. एक झाड आहे, त्या झाडावरती फळ लागलेलं आहे. पक्षी उडत उडत येतो, फळाचं ग्रहण करतो, तृप्त होतो आणि निघून जातो. तो ज्ञानमार्गी आहे, व्यंगम मार्गाने येतो. आणि त्याच झाडावरती एक मरकट आहे. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर, तिसऱ्या फांदीवरून चौथ्या फांदीवर पिपलिका मार्गाने त्या फळाचा आस्वाद तो घेतो. असं योगशास्त्र मिळवण्यासाठी आपल्याला दिलेला पिपलिका मार्ग कुठला तर धर्माचरण 1 फांदी, विवेक 2री फांदी आणि कर्मयोग 3री फांदी. येथ वडीला जे जे करती तया नामू धर्मू ठेवीती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आम्हाला काय घेणं देणं होतं या वारकरी संप्रदायात यायचं? अमेरिकेमध्ये शिक्षण झालं होतं, कॉर्पोरेटमध्ये नोकरी करतोय नाही. येथ वडील जे जे करती तया नामो धर्मो ठेवीती, हा धर्म आहे. पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. हा पंथ आम्हाला त्यांनी दिला म्हणून आम्ही धर्माचरणाने वाटचाल करतोय. धर्माचरण म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाची. भगवंता ज्ञान दिलंस, आता ज्ञान देऊ नकोस, मग हे ज्ञान वापरायचं कसं याच्यासाठी विवेक दे, विवेक दे, विवेक दे, विवेक दे. आणि 3रा कर्मयोग. ते कर्म करी सगळे तरी कर्मबंधा ना कळे, शिंपे जळी जळे पद्मपत्रे.
पद्मपत्र जसं पाण्यात असून पाण्याच्या बरोबर एकरूप होत नाही, तसं कर्म कर, कर्माचं फळ तर तुला मिळेलच, पण आमचा कर्मयोग थोडा पुढे जातो. तो म्हणतो फळ तर नक्कीच मिळणार आहे, पण फळाचा जो अधिकार आहे ना, त्या अधिकाराचा तू भोगता होऊ नकोस. ह्याला कर्मयोग असं म्हणतात. त्या अधिकारापासून तू दूर हो. या 3 पिपलिका मार्गाने आपली वाटचाल होतीये. हे प्रश्न सोडवायचे असतील तर धर्माचरण हवं, हे प्रश्न सोडवायचे असतील तर विवेक हवा, आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर कर्मयोग हवा. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. आणि लक्षात घ्या, भगवद्गीता कुठं सांगितली गेली? कुठं गेली? कुरुक्षेत्रावर. एखादा माणूस जर का किराणा मालाच्या दुकानात गेला तर काय घेऊन येतो? किराणा माल घेऊन येतो. सोन्याच्या दुकानात गेला तर काय घेऊन येतो? सोनं घेऊन येतो. कपड्याच्या दुकानात गेला तर काय घेऊन येतो? कपडे घेऊन येतो. सोन्याच्या दुकानात जाऊन कोणी कपडे आणतं का? कपड्याच्या दुकानात जाऊन कोणी किराणा माल आणतं का? नाही. मग जी भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली, त्या कुरुक्षेत्रावरती सांगितल्या गेलेल्या भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय काय असेल? सांडी हे मूर्खपण, हाती घे धनुष्य बाण, संग्रामे हे कवण कारुण्य तुझे, हातो वा प्राप्स्यसि स्वर्ग, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धायो कृतनिश्चयः. युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करावं, याच्यासाठी भगवद्गीता सांगितली आहे. टिळकांनी सुद्धा सांगितलं, भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय हा फक्त आणि फक्त कर्मयोग आहे. पण ज्ञानेश्वरीचं महत्व काय? ज्ञानेश्वरी म्हणजे नुसतं ट्रान्सलेशन नाही आहे, तर ज्ञानेश्वरी ही टीका आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असं एक सुंदर वाक्य आहे, ज्ञानाला कर्माचे हातपाय हवे. नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञानाला कर्माचे हातपाय हवे, कर्माला ज्ञानाचे डोळे हवे, आणि कर्माचा आणि ज्ञानाचा अधिकार जाण्यासाठी भक्तीचा ओलावा हवा. ती भक्ती ज्ञानेश्वरीने आपल्याला दिली आहे. विठाला विठाला विठाला. आणि डोळस पद्धतीने भक्ती करायला शिकवली. जे जे भेटे भूत सगळ्यांना माहिती आहे. श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी 3ऱ्या चरणात सांगतात, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. ज्ञानेश्वरी वाचल्याने बीपी निघून जाणार आहे का? ज्ञानेश्वरी वाचल्याने शुगर कमी होते का? का हार्ट अटॅक येत नाही? नेमकं घडतं काय? मग भयकळी काळाचे नाही तया असं का म्हटलं? असं का म्हटलं? तर सर्वसामान्य मनुष्य मानव हा स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो. आसक्ती असते, देहासक्ती असते, विषयासक्ती असते, लोकासक्ती असते, शास्त्रासक्ती असते, अनेक प्रकार आहेत. पण संत काय करतात? तर विषय वैराग्याने या आसक्तीचा त्याग करतात. म्हणूनच त्यांना आपण संत असं म्हणतो. आसक्तीचा त्याग ज्यांचा झालेला आहे त्यांना संत असं म्हणतात. आणि त्यामुळे त्यांची मनोअवस्था कशी झालेली आहे? मृत्यू हे एक अपरिहार्य कारण हे त्यांना माहिती आहे. आपल्याला त्याची भीती आहे, त्यांना नाही आहे. का? जैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरे स्वीकारिजे चैतन्यनाथे. मळलेला सदरा काढून ठेवतो आणि नवीन सदरा धारण करतो. तसं अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, अहम आदिश्य मध्यमंच भूतानाम अंत एवच. मी आधी आहे, मी मध्य आहे, मी अंत आहे. माझ्यावरती फक्त शरीराचा कपडा आलेला आहे. हे तत्वज्ञान माऊलीने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आमचं भयच निघून गेलं.
आणि हे भय निघून जाण्यासाठी, हे तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून भयकळी काळाचे नाही तया. आणि शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडो, जनार्दनी संशय सांडोनी, जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, जनार्दनी संशय सांडोनी, दृढधार माने ज्ञानेश्वरी, दृढधार माने ज्ञानेश्वरी, तो मुख आपना सांगे तो वितो, तो मुख आपना सांगे तो विष्णू, दृढधरी माने ईश्वरी, दृढधरी माने ज्ञानेश्वरी, ते आपणा सांगे तो श्री विष्णु, के आपणा सांगे तो श्री विष्णू, सांगे तो श्री विष्णु, ते आपणा सांगे तो श्री विष्णु, अर्जुना तया नावे ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान. लक्षात घ्या, संशय कुठे येतो? प्रपंचू हे विज्ञान इथे येतो. आपली वृत्ती संशयी काय आहे? कारण आपण ज्ञानाला किंबहुना विज्ञानाला ज्ञान म्हणून संबोधतो. जेव्हा विज्ञान येतं तेव्हा संशय येतो. या विज्ञानाच्या पर जायचंय तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रह्मविद्येची प्राप्ती होणार. आणि ब्रह्मविद्येची प्राप्ती झाली की त्या ठिकाणी संशय मावळतो. एक तर्कशास्त्राचा प्राध्यापक होता. तर्क करायची त्याला खूप सवय होती. बायको वैतागली. ती म्हणली, तुम्ही सारखे तर्क करत बसता, घरामध्ये तुमचा काही उपयोग नाही, त्यापेक्षा वाण्याकडे जा, तेल घेऊन या, मला तेवढा तरी तुमचा उपयोग होईल. किटली उचलली, वाण्याकडे गेला तेल आणण्यासाठी. आता वाण्याचा कट्टा जुन्या काळची गोष्ट आहे. आतमध्ये वाणी राहायचा, त्याच्या पुढे दुकान आणि त्याच्या पुढे घाणा. त्या घाण्याला एक बैल झोंपला होता आणि त्या बैलाच्या गळ्यामध्ये एक घाटी होती, घंटा होती. ती घंटा सुंदर वाजायची, आवाज व्हायचा. याच्या मनामध्ये तर्क जागृत झाला. हा म्हणला, महाराज बैल गोल फिरतोय बरोबर आहे, पण या बैलाच्या गळ्यामध्ये घंटा, ती घाटी का बांधली आहे? त्याच्या मागचा तर्क काय आहे? आता सर्वसामान्य माणूस सांगेल सुंदर नाद होतो, आवाज छान येतो म्हणून ती बांधली आहे. याच्या मागचा तर्क काय असू शकतो? पण हा प्राध्यापक तो म्हटला, नाही नाही, काहीतरी तर कारण असेल म्हणून तुम्ही ती घंटा बांधली आहे. खूप वेळा प्रश्न विचारल्यावरती त्या अर्जुनाला वेगळे प्रश्न पडले, या अर्जुनाला काय प्रश्न पडतायत पहा. त्याच्यामुळे इतरांचं कल्याण झालं.
याच्यामुळे ह्याचं तरी कल्याण होतंय की नाही काय माहिती. तो म्हणला नाही नाही, सांगा मला काय कारण आहे. वैतागून शेवटी तो वाणी म्हणाला, काय कारण आहे सांगतो. माझं घर आतमध्ये, हा घाणा बाहेर आहे. मी बराच वेळा आतमध्ये असतो, जेवायला जातो, विश्रांतीला जातो. हा जेव्हा घाणा चालू आहे तेव्हा हा बैल गोल फिरतो आणि गोल फिरल्यानंतर त्याच्या गळ्यातला घंटीचा आवाज येतो. हा आवाज ऐकून माझ्या लक्षात येतं की बैल काम करतोय, तो बसलेला नाही. त्याच्यासाठी ती खूण राहावी म्हणून याच्या गळ्यामध्ये घंटा बांधली आहे. आता याचं पुढचं तर्क असं, तो म्हणला महाराज असं जर का घडलं तर कसं. तो बैल खाली बसला आणि बसल्या बसल्या त्यांनी मान हलवली तर. दृष्टांत कळाला. त्या वाण्याने सांगितलं माझा बैल बैलच आहे. तो अजून तर्कशास्त्र शिकलेला नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी. किती संशय, किती संशय. माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदवले का, संशय. भिंत चालवली का, संशय. मी म्हणतो सगळं सोडून द्या. रेड्याच्या मुखातून वेद वदवले की नाही मला माहीत नाही, पण माऊली नसते, नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. माऊली नसते तर तुमच्या आमच्यासारखे असंख्य रेडे बोलूच शकले नसते. विठाला विठाला विठाला. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. या कीर्तनाची फलश्रुती काय, सगळं सोडून द्या. एकच लक्षात ठेवा, एका जनार्दनी संशय सांडोनी. संशयाचा त्याग करा आणि ज्ञानेश्वरीची स्वीकृती करा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि भजन घेऊ. आणि भजनाच्या नंतर एकच सूचना मला करायची आणि त्याच्यानंतर कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष याला चालू झालेलं आहे. आणि या 750व्या वर्षाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्याचं अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले आणि अनेक मान्यवरांना त्या निमित्ताने आम्ही भेटतोय. अनेक मान्यवरांच्या गाठी भेटी घेतोय. आणि या संपूर्ण वर्षाचं जे नियोजन झालंय, दर महिन्याला आपण व्याख्यानमाला घेणार आहोत. पुण्यामध्ये घेणार आहोत, इथेही घेणार आहोत, मुंबईला घेणार आहोत, कीर्तन सप्ते घेणार आहोत. नंतर परिसंवादाचे काही कार्यक्रम आहेत. असे अनेक कार्यक्रम आहेत. आणि या कार्यक्रमांची जी सुरुवात आहे, ही सुरुवात या सप्त्याच्या निमित्ताने आज झालेली आहे. आणि या निमित्ताने जे सगळी मंडळी प्रत्यक्ष पद्धतीने इथं बसलेली आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने या कीर्तनाचं श्रवण करतायत, प्रत्येक कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, व्याख्यात्यांना मी अशी विनंती करेन की कीर्तनामध्ये शेवटची 5 मिनिटं का होईना, पण माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षाच्या निमित्ताने थोडंसं भाष्य करावं. आणि ज्या ज्या गावांमध्ये सप्ते होतात त्या गावांमधले जे सप्त्यांचे आयोजक आहेत त्यांना विनंती करू, या ठिकाणी मी करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या सप्त्यांच्या हँडबिलवरती, पत्रिकेवरती आमचा ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षाचा लोगो छापावा. जेणेकरून ही खूप मोठी घटना आहे, ही खूप मोठी हे विचार आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसरित व्हावे यासाठी हे सगळं करतोय. सगळ्यांचं पाठबळ आम्हाला मिळणार आहे. आणि आज पहिला कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला. माऊलींच्या चरणी तो आपण अर्पण करू आणि माऊलींकडूनच पुढचे कार्यक्रम करण्याची प्रेरणा घेऊ आणि कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ.
भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कडी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडूनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 विठ्ठल जय जय विठ्ठल